रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली। आजपासून 13 जुलैपर्यंत रॅली काढणार। 13 तारखेनंतर जरांगे आपली भूमिका ठरवणार। महायुतीची आज संध्याकाळी बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि नेतेही उपस्थित राहणार। विधान परिषद निवडणूक आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मार्गदर्शन केलं जाणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची घेतली भेट। राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा। विश्वविजेत्या भारतीय T20 टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार। सूर्यकुमारच्या कॅचवरनं रोहित शर्माची टोलेबाजी। दोन वर्षांपूर्वी 50 जणांच्या टीमनं काढली विकेट। टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग। पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेमध्ये सादर। 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार। 1 दिवस वारकऱ्यांसह पायी वारी करणार। हाथरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरचं दिल्ली पोलिसांकडे आत्मसमर्पण। देवप्रकाश मधुकर कार्यक्रमाचा मुख्य आयोजक। अनंत अंबानी, राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी। 12 जुलैला अनंत राधिकाचा विवाह सोहळा। आणि भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 सिरीजला आजपासून सुरुवात। रोहित आणि विराट शिवाय टीम इंडियाचा T20 मध्ये नवा अध्याय सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।